औरंगाबाद न्यूज़ में आप सभी का स्वागत है। और जैसा कि हमारा जो शहर है औरंगाबाद, ये पूरे दुनिया में प्रसिद्ध है। जैसा कि बीबी का मकबरा हो गया, पवन चक्की हो गई, पंचक्की हो गई, वेरुल का मंदिर हो गया। और हमारे शहर में बहुत से धर्म स्थल है, दरगाह है, मंदिर है, संत लोगों के बड़े बड़े आश्रम है यहाँ पर। और हमारा औरंगाबाद शहर हर लिहाज से पूरे दुनिया में पर्यटकों के लिए बहुत ही महत्वपूर्ण स्थान रखता है। और अभी एक हम आपको दर्शकों को एक ऐसी खबर बताएंगे कि दर्शक खुशी से झूम उठेंगे। जैसा कि सफरचंद, जैसा उसको सेब कहा जाता है, ये कश्मीर में पैदा होता है। और कश्मीर में वहाँ का क्लाइमेट और वहाँ ज़्यादा बर्फ़ गिरने की वजह से सेब बहुत अच्छी शक्ल में तैयार होता है। और सेब की जो हालत होती है, उसका कलर वगैरह भी बहुत खूबसूरत प्यारा नज़र आता है। मगर हमारे औरंगाबाद शहर के नामवंत साईनाथ मामा जो है, कैम्ब्रिज जो भीड़ बाईपास रोड के ऊपर है, नारेगांव के पास में, तो साईनाथ मामा ने एक पहल की है और सफरचंद सेब का यहाँ खेती, यहाँ कलम लगाए हैं। उनसे पूरी जानकारी लेते हैं और दर्शकों की मालूमात में इजाफा करते। सर, आमचे चॅनलवर आपलं अभिनंदन आहे। आणि आता आम्ही दर्शकांना सांगितले की आपलं जे शेती आहे ते आपण सफरचंदची शेती केली आहे, तो तुमचे डोक्यात कसं आलं सर की सफरचंदची खेती करू? मला पहिल्यापासून काहीतरी शेतीमध्ये वेगळं आगळं करायचा विचार माझ्या डोक्यामध्ये पहिल्यापासूनच आहे. कारण याच्या मागल्या ज्या बी पिढ्या आपल्यामध्ये गेल्या, आपल्यातून गेल्या, तर ते परंपरागत शेत्या केल्यामुळे हे परेशानीतच शेतकऱ्याची कायम परेशानी. उत्पन्न नाही भेटणं, उत्पन्न आलं तर त्याला भाव नाही भेटणं. आणि आपलं देशाचं धोरण जरा आडमोठं धोरण आहे. शेतकऱ्याला कसल्या बाजूचा न्याय मिळत नाही, पिकाला हमी भाव मिळत नाही. जेव्हा पीक येतं तर त्या टायमाला त्याचा भाव राहत नाही, शेतकरी परेशान होतो. आम्हाला त्या हिसाबात त्या याच्यातून मी म्हणलं काहीतरी वेगळ्या आगळ्या पद्धतीनं मी शेती करायचा विचार केला आणि चौकशी केली की आपल्या भागामध्ये काहीतरी सफरचंद येतात म्हणून असं मला ऐकायला भेटलं. मग मी काही कंपनीवाल्यासोबत संपर्क केला, त्याला विचारलं बा आपल्याकडे सफरचंद येतात का? ते म्हणजे येतात म्हणे, आपल्याकडे 3 वर्ष लागतात म्हणे, 3ऱ्या वर्षी माल लागतो त्याला. मी 250 रुपयाला एक कलम घेतली. 3 वर्ष माझे झाले, पण आता माल लागला त्याला, पण त्याची कटिंग नाही केल्यामुळे ते शेंड्यात माल लागला. आणि शेंड्यात माल लागल्यामुळे तो माल बारीक बांधला. जो बाणाचा होता पोसाचा, तो माल पोसला नाही. हे असे छोटेले 100-125 ग्रॅम असे फळं लागलेले आहे त्याला. पण जे उत्पन्न लागतं आपल्याला, ते उत्पन्न आज मार्केटमध्ये त्याची छोटी असल्यामुळे विक्री होत नाही. मामा, आपण हे जे कलम लावलेली आहे, किती कलम लावली? मी ही 800 कलम लावलेली आहे. पण आज रोजी मला त्याच्यात आज 3 वर्ष पूर्ण झाले. उत्पन्न सफरचंदचं उत्पन्न म्हणून मला काय आज मिळालेलं नाही आहे. आपण शेतात पपई पण आहे, तर पपईचे किती कलमे लावले? पपायचं एक 1200 झाड लावलेलं आहे. पपायचं उत्पन्न चांगलं आहे. पपई आमचे इथून सिटीजवळ असल्यामुळं शहरातून बागवान लोक जागेवरच आमचे मळे घेतात आणि ते स्वतः तोडून नेतात. त्याच्यामुळे शेतकऱ्याला जागेवरच त्या पिकाचं उत्पन्न मिळतं आणि मजुराचा खर्च पुढचा तोडाचा ते बी वाचवतो. मामा, पपई जे आहे आपल्या शेतात मळ्यात, आपले कोणतं पपई आहे? हे तायवान पपई आहे. आणि जे आपण सफरचंदचं जे सांगितले मामा, तर शासनाकडून काय मदत मिळाली नाही का तुम्हाला? नाही, शासनाकडून मदत मिळालं, शासन याला मदत देतच नाही. किती एकर शेती आहे आपली? तिथं आमची आता 2 एकरमध्ये सफरचंद आहे, 1 एकरमध्ये पपई लावलेली आहे. आणि जे शेतकरी आता आम्ही इथे पाहिले की जे जाताना जे लोक आहे ते पाहणीसाठी आपले आले होते, ते शेती कशी झालेली आहे म्हणून. तर जे शेतकरी उत्सुकता आहे त्याच्यात की आपण पण लावा कलम त्यांच्या शेतामध्ये, तर त्यांना काय आव्हान करणार, काय म्हणणार त्यांना? मी व्हिडिओ टाकलेला आहे माझा याच्या फोनवर, यूट्यूबवर. भरपूर शेतकऱ्यांना माझ्या संग संपर्क साधला, पण प्रत्येकाला सांगितलं की अजून तुम्ही काही सफरचंद लावू नका, मला काही उत्पन्न मिळालेलं नाही आहे. एक मी नवीन एक वेगळा पर्याय म्हणून आणि शेतकऱ्याला एक आपण जर सक्सेस झालो तर सगळ्या बाकी शेतकऱ्याला बी याचा काही फायदा व्हावा म्हणून या हेतूतून मी केलेलं आहे. पण आज रोजी मला त्याचं काही उत्पन्न मिळालं नाही. सर, आपलं पूर्ण नाव सांगा आणि इथला पत्ता सांगा. मी साईनाथ कडोबा चौथे, राहणार मांडकी, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून मला
प्रत्येक जिल्ह्यातून फोन येतात आणि शेतकरी मोठ्या प्रमाणात तिथं शेतामध्ये येतात पाहतात. पण त्याला सगळ्याला सांगितलं की बाबा हे सक्सेस नाही आहे, अजून आपल्याला याचं उत्पन्न मिळालेलं नाही आहे, तुम्ही काही हे झाडं लावू नका. ओके ओके.